108 फूट 108 फूट मूर्ती गुड मॉर्निंग मित्रांनो. तर उज्जैनमधील आपला तिसरा दिवस आणि सकाळी पहाटे वाजलेले 4:30-5 वाजलेले आणि आपण चाललो ओंकारेश्वर दर्शन करायला. तर आपलं ओंकारेश्वर जाण्यासाठी आपण गाडी केली. ही आपली तुफान क्रुझर आहे. ही सर्व पब्लिक आपली बसली इथे सकाळी. तर गाडीचा प्रवास आहे काहीतरी 3.5 ते 4 तास. तर 3.5-4 तासाचा रस्ता आहे. तर आपण गाडीमध्ये बसू, गाडीवर बसल्यावर भेटू. तर मित्रांनो आपला प्रवास चालू झालेला आहे. बसलो पण गाडीमध्ये आणि सर्वजण बसलेले आहेत आपल्या गाडीमध्ये. मागे बसलेले आहेत सर्व. अरे मित्रांनो आपण 9:15 वाजता पोहोचलेलो ओंकारेश्वरला आणि भरपूर टाईम झाला. म्हणजे आपला काहीतरी 150 ते 170 किलोमीटर काहीतरी डिस्टन्स होता आपला. तर आता पोहोचलो आपण 9:15 वाजलेले आहेत. सर्व पण उतरतो आहे गाडीमधून. सर्व झोपलेले सर्व गाडीमध्ये. तर आता जाऊ आपण पहिले नर्मदा नदीमध्ये आंघोळ करू, नंतर दर्शन करू. ही बघा आपल्या पनवेलमधील गाडी MS46. कपिलेश्वर मंदिर पाशी पोहोचलेलो आपण आणि पहिलं पण आंघोळ करू मग दर्शन घेऊ दोन्ही मंदिरांचे. ते पोहोचलेले तुम्ही बघताय की भरपूर क्राऊड आहे, कारण की आज संडे असल्यामुळे गर्दी बघा गर्दी. आता आपण पण लगेच आंघोळ करू आणि जाऊ त्या साईडला ओंकारेश्वर दर्शन करायचं. तुम्ही ओंकारेश्वर मंदिर आपल्याला इकडून आंघोळ करून जायचं आहे त्या साईडला बोटिंगने. मित्रांनो आपण बोट गेलेली आहे आणि आपण आंघोळ करायच्या अगोदर पहिले फिरून घेऊ, कारण की आपल्याला तिकडे त्या साईडला आंघोळ करायचे आहे. तर पहिले फिरू आपण, नंतर आंघोळ करू, दर्शन करू. मग या ब्रिजवरून डायरेक्ट महाबळेश्वरला जाऊ. तर सर्व पब्लिक बसलेली आहे होडीमध्ये. जन्य भाऊ सवारी झालेली चालू. आता चाललोय पण डॅम बघायला. पहिला डॅम बघू परत आपल्याला शंकराचार्य मंदिर इथे जायचं आहे त्या ब्रिज साईडला. वड बघा, वड किती वड बघा, वड बघ किती बाबा. इथं तिथून पाणी येतं ना आता धरणाचा पूर्ण, म्हणून वट आहे पूर्ण. यामाचा भवरा. कावेरी नदी का सामने वाली अपनी कावेरी नदी है और ये अपनी नर्मदा नदी है. संगम है. अपने जल स्नान कर लो, जल वगैरह छिट लो. और ये अपना ओंकारेश्वर डैम है सामने वाला. ये ओंकारेश्वर डॅम आहे. ही कावेरी नदी आणि नर्मदा नदीचे संगम इथं होतं. एकशे 8 फूट मूर्ती आहे. ओंकारेश्वर का सबसे बड़ा घाट है कृष्ण जी का घाट. नागाजी घाट. नागाजी घाट. नागाजी घाट.
मित्रांनो मस्त मग आंघोळ वगैरे केलेली आहे, मस्त फ्रेश वगैरे झालं होता, कपडे वगैरे चेंजिंग केले मस्त आपण. तर चाललो पण लाईनीला. वाजलेत 11, सर्व रेडी झालं आपलं महिला मंडळ. त्यांच्या नाही भाऊ आपली पुढे लोक गेली तर इथून जावं लाईनीला, इथून वरती चढू. चप्पल ठेवायचे पण जबरदस्ती करतोय की 100 रुपये टाट घ्यायला लागेल, जबरदस्ती करतोय. मित्रांनो लाईनी लागलं आपण, लाईन बरीच मोठी आहे. 3 मजले खाली उतरून परत 3 मजले परत वरती चढून चाललो मी. लोक येतात ना, या लाईनीतून आम्ही आलो, खाली गेलो, खाली परत जाऊन परत वरती आलो, अशी काय लाईन आहे. मला चढून वरती आलो आणि परत आता 3 लाईनी डिवाईड झाल्यात. हे बघा इथून परत इथून जाऊन हा समोर मंदिर, हा समोरचं मंदिर आहे. अजून ही लाईन पार करून तू वरती चढायचं आहे. ठीक आहे. मंदिराच्या जवळ आलं आणि 1 तास मंदिर बंद केलं आहे. तर आम्ही सर्वजण थांबलेलो आहे, सगळेजण बसले. मयूर 1 तास थांबायला लागेल, तुला का जागा भेटली बसला तू. हां 1 वाजता लाईन झालेली चालू आता, चालले लाईन पुढं आणि भरपूर पाहिजे, भरपूर पाहिजे. पण डायरेक्ट मंदिरामध्ये आलो आतमध्ये. मित्रांनो मस्त दर्शन झालेलं आपला आणि आता चालू आहे पण आपल्या रस्त्याने, म्हणजे तिथून आपण आतमध्ये घुसलो होतो त्यात लाईनीमुळे पण चाललं आहे. सर्व पब्लिक आपली आलेली आहे, मस्त दर्शन झालं आपला. चाललं दर्शन, हे महिन्या दर्शन कसं झालं? 1 नंबर, मस्त ना. चाललो आता या झुला आहे, त्या झुल्याला पण चाललो त्या साईडला मुंबलेश्वर. जागेवरती 2 वाजलेले आहेत आणि आम्ही घेतलं खायला बॉबी. जनावरांना भाऊ काय बॉबी खातात. तर मित्रांनो आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आपण आलो आहे त्या बाहेर. तर चाललो आहे आपण आपल्या रूमवरती उज्जैनला. तर दर्शन मस्त झालं पण जरा म्हणजे लाईनीमध्ये भरपूर टाईम लागत होता आणि थोडा स्पेस पण थोडा कमी येतो दर्शनासाठी, म्हणून भरपूर गर्दी पण होती. आणि आता तर गर्दी पूर्ण खालपर्यंत आली आहे. आपण तर काहीतरी 3ऱ्या माल्यापासून काहीतरी चालू केलं होता, 5 का 6 माल्याची बिल्डिंग आहे, तेवढी चढत जायला लागतो वरती, परत वरती येऊन परत खाली यायला लागतो. एवढं मोठं मंदिर आहे. तर चाललो आहे आपण रूमवरती जाऊ उज्जैनला. 1 2 3 4 जे ढक्का. मित्रांनो आपण ओमकारेश्वरी निघालो मागाशी आणि अर्ध्या वाट्यात थांबलो आपण जेवायला. ही हॉटेल पंचवटी. भाजी आली आपली, डाळ फ्रायचं आलेली आहे. मित्रांनो आपण ज्या हॉटेलला गेलो होतो पहिला, त्या हॉटेल सीन असा होता, म्हणजे प्रत्येक जी गोष्टी गेलो, म्हणजे रोटी बोल, पाण्याची बॉटल बोल, भाजी बोल, प्रत्येक याच्यावरती GST होती 5%. तर मी त्या हॉटेलला नाही जेवलो, आम्ही एक साध्या हॉटेलला आलो, इथं न्यू सैनी राजस्थानी ढाबा आहे, तर या हॉटेलला जेवलो आम्ही. आता जेवलो तर चाललो पण डायरेक्ट आलो रूमला. कारण आपला एक सीन झाला आहे, असं झालं आहे की आपली जी उद्याची ट्रेन होती ना ती आज आहे, म्हणजे टाईममध्ये इश्यू होतं आहे. आपली जशी जयपूरची ट्रेन जसं झालं ना तसं सेम झालं आहे. कारण की आजची 10 तारीख, उद्या 11 तारीख, म्हणजे 12 वाजून 1 मिनिटाची ट्रेन आहे, असा सीन आहे. तर आपली आज ट्रेन आहे. तर आपण चाललो आहे आता उज्जैनला आणि मयूर मस्त पाल्यान झुलत आहे.
आणि आपल्या कॉल आहे आगमन आहे मुंबईला चाललो पण वाजवायला. बँडचं नाव काय आहे? राजकमल बँड. पण आपण 9:30 वाजता पोहोचलो उज्जैनमध्ये आणि बराच टाईम झाला होता. भरपूर ट्रॉफिक पण भेटलं रस्त्यामध्ये आणि आता पोहोचलो उज्जैनमध्ये. तर जेवायला गेले मिसळपाव. तर पाव बघतोय पाव कुठे भेटतच नाही. चाललो शोधतोय पाव. मी ना मयूर चाललो आणि आता आपली ट्रेन आहे 12 वाजताची ट्रेन आहे आपली. तर पाठोपाठो पाव बघू जेवून डायरेक्ट स्टेशनला जाऊ. एवढा चालू नाही आपल्याला पाव भेटलेला आहे कृष्णा डेअरीला. जाऊन चाललो वरती. आता मिसळ झालेली आपली सर्व पसारा केला इथं. आता आपल्याला सर्व पॅकिंग करत आहे सामान आणि आपली पब्लिक बसली मिसळ खायला. आई वे या बघा आणलाय मिसळ आणि पाव आहेत बटर पाव. घेऊ खाऊन. बॅग वगैरे भरून झालेले आहेत मस्त आणि आता सर्व बॅग भरलेले आहेत. हे काय रे शिवाजी भाजी कुठे रूम आहे का बाथरूम आहे? ब्रह्मा विष्णू महेश तिकडे जेवायला बसलेले आहेत. मिसळ पाव घेतले राटकावाला. आपण सर्व रिक्षा केले तर पण सर्व सामान वगैरे भरला त्याच्यामध्ये. प्रत्येकाने एक रिक्षा केलेली आहे. सगळं सामान घेऊन चाललो आहे. पण आता स्टेशनला डायरेक्ट आपली रिक्षा आहे डायरेक्ट जाऊ स्टेशनला. आपली ट्रेन लागलेली आहे प्लॅटफॉर्म नंबर 6ला आणि चाललो पण सर्व बॅगे घेऊन. सर्व बॅगे घेऊन चाललं. सर्व पब्लिक आपली आलेली आहे.